सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता पाहणार आहोत चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री. थोडीशी मुलं या चॅप्टरला घाबरतात, थोडीसं होतं पुढे पाठी. आपल्याला काही गोष्टींची ट्रिक्स माहिती हवेत तर हे होणार नाही. किंवा मी तुम्हाला असं म्हणेन की हे जर क्वेश्चन्स असतील, जर का तुम्ही घाबरत असाल तर सगळ्यात शेवटी सोडवा. म्हणजे तसे प्रूव्ह दॅट क्वेश्चन्स असतात ते सहसा आपण सगळ्यात शेवटी सोडवावेत. मार्क जास्त असतात, बरोबर आहे, पण जर का आपण ते सोडवत बसलो तर जे सोपे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात असे क्वेश्चन्स कदाचित सुटू शकतील. जसे की आपल्याला ॲक्टिव्हिटीज बेस्ड क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये फार थोडं लिहायचं असतं, बाकीचं लिहिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की इथे आपल्याला काय लिहायचं आहे. मार्क आपल्याला फुकटचे मिळणार असतात, थोडंफारच डोकं वापरायचं असतं. आणि म्हणून आपण सॉल्व द एक्झाम्पल्स, प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येकाचे सॉल्व द एक्झाम्पल्स आहेत ते सगळेच्या सगळे मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. याचं कारण हेच आहे, आपल्याला त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला, बऱ्याच वेळेला हे जे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामधले क्वेश्चन्स येतात. आपण जर का तो बघितलेला असेल, तो जर वाचलेला असेल तर इथे आपल्याला तो आरामशीर सोडवता येतो. 2 मार्काचा क्वेश्चन असतो, आरामशीर ते आपल्याला मार्क मिळून जातात. ओके, तर आता आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री. गेल्या वर्षी म्हणजे आता 9वीमध्ये सुद्धा आपल्याला हा भाग होता. आता सुरुवातीला आपल्याला लेट्स रिकॉल करायचं आहे, काय काय शब्द होते ते आपल्याला बघायचे आहेत. ट्रिग्नोमेट्री बेस कशावरती असतो तर बहुतेक वेळेला, सर्वच वेळेला असे शब्द का वापरायचे आहेत, कारण आपल्याला पटकन लक्षात येत नाही ते काय वापरायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगते आहे, ह्याचा जो ट्रायंगल असतो तो कसा असतो तर आपण बघूया. तो असतो आपला, बरोबर आहे, राईट अँगल असतो. मग आता कुठेतरी टीता दिलेला असतो, ही साईन आहे टीताची. आता आपण त्याच्यामधून शोधायचं आहे साईन टीता. मी तुम्हाला याच्याही अगोदर सांगितलेलं आहे, किंवा ती बघितलेले नसतील तर लक्षात घ्या. हे लक्षात कसं ठेवायचं आहे, साईन टीता. ओ हिरो, आता ओ म्हणजे काय, अपोजिट अँगल. आणि हिरो एच म्हणजे काय, हायपोटेनस. एच म्हणजे काय, हायपोटेनस. आणि ओ म्हणजे काय तर तो आहे अपोजिट अँगल. ओ हिरो. आता बघूया कॉस टीता. कॉस टीताला आहे ॲडजसेंट साईड आणि हायपोटेनस. ॲडजसेंट साईड ए हिरो, ॲडजसेंट साईड ए हिरो. आणि टॅनला आहे अपोजिट अँगल, ॲडजसेंट अँगल. ओ ए, ओ ए. आता मी तुम्हाला पुन्हा परत सांगेन कसं लक्षात ठेवा. आईला ओ आहे, ओला ए आहे. आईला ओ आहे, ओला ए आहे. आईला ओ आहे, ओला ए आहे. आणि टॅनमध्ये ओ ए आहे. टॅनचा ए जो आहे तो कुठे आहे तर आपला डिनॉमिनेटर आहे. आता बघूया सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, कंप्लीट रिलेशन्स इन रेशोज गिवन बिलो. साईन टीता अपॉन कॉस टीता इज इक्वल टू टॅन टीता. कारण कसं आहे, ओ आणि ए आहे, फक्त त्याच्यामधला हायपोटेनस जो आहे दोन्ही ठिकाणचा तो काढून टाकलेला आहे. म्हणून त्याचं काय आहे रिलेशन, साईन टीता डिवायडेड बाय कॉस टीता इज इक्वल टू टॅन टीता. हायपोटेनस कट होतो आणि काय राहतो, ओ ए राहतो. साईन टीता इज इक्वल टू कॉस इन द ब्रॅकेट 90 मायनस टीता. आता कॉसची आपल्याला त्याचा जो रेशो आहे, त्याचा जो अँगल आहे तो कसा काढायचा तर 90 डिग्रीमधनं टीताची जर का आपण व्हॅल्यू मायनस केली तर आपल्याला काय मिळणार आहे,
कॉस मिळणार आहे, जो काही आहे तो 30 अँगल आहे, 60 आहे, 40 आहे, म्हणजे 90 मायनस टीता इज इक्वल टू साइन टीता इज इक्वल टू कॉस 90 मायनस टीता. कॉस टीता इज इक्वल टू साइन 90 मायनस टीता. जर का साइन टीता इज इक्वल टू कॉस टीता असेल तर कॉस टीता इज इक्वल टू साइन टीता येणार आहे, म्हणजे बाकीचा राहिलेला अँगल जो आहे तो येणार आहे. टॅन टीता इंटू टॅन 90 मायनस टीता इज इक्वल टू 1. दोन्हीची प्राईस सेम येणार आहे, मग त्याचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपला आन्सर काय येणार आहे, तर सॉरी पूर्ण होणार आहे 90 डिग्री, म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 1. कंप्लीट द इक्वेशन साइन स्क्वेअर टीता इज इक्वल टू कॉस स्क्वेअर टीता इज इक्वल टू प्लस. आपण बघितलेले दोन्हींच्या जवळजवळ सेम आहेत व्हॅल्यूज, दोन्ही कट्स होतात, त्याच्यामुळे आन्सर काय येतं नेहमी 1 येतं. राईट द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्री रेशोज. साइन 30 डिग्री 1/2. हे लक्षात ठेवण्यासाठी आणखीन एक तुम्हाला गंमत सांगते. पायथागोरस थेरम आपण बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आणखीन शिकलो होतो की 30 डिग्रीची आपली व्हॅल्यू काय येते, 45 डिग्रीची आपण व्हॅल्यू कशी काढतो, विच इज डिपेंड ऑन द हायपोटेनस. तर तोच जो नंबर आहे तो आपल्या साइन 30ला येतो आहे. बघा 1/2 मिळाला. साइन 60ला जो आहे इन द रूट 3/2. आठवला 30 आणि 60चा. आणखी एक आहे 45 डिग्रीचा. 45 डिग्रीचा काय होता आपला आठवा. बघा इथे तो आहे का, बघूयात आपण. साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. कॉस 30 डिग्री इज इक्वल टू इन द रूट 3/2. tan 30 इज इक्वल टू 1 इन द रूट 3. साइन 60 डिग्रीचा इन द रूट 3/2. कॉस 45 डिग्रीचा 1 इन द रूट 2. tan 45 डिग्रीचा इक्वल टू 1. बघा कॉस 45चा तोच आलाय का.